परतवाड्याच्या आयांची आता चक्रावणारी लाईफस्टाईल समोर आलेली आहे। आयांकडे महागड्या आलिशान गाड्या होत्या, 4 आयफोन होते। थार गाडी चालवताना आयांचा एक व्हिडिओ आता व्हायरल झालाय। थारची सवारी, गाडीमध्ये पिस्तूल आणि पैशांची बंडलं अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये दिसते। परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत। लैंगिक अत्याचार प्रकरणात हा मुख्य आरोपी आहे। आणखी काही कारनामे त्याचे उघड होत आहेत आणि त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे। या आरोपीकडे बंदूकही असल्याचं दिसून येत आहे। परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अयान याचा हा थार गाडीतला एक व्हिडिओ व्हायरल झालाय। यामध्ये अयान हा थार गाडी चालवत असल्याचं पाहायला मिळतंय आणि या गाडीमध्ये 4 आयफोन आहेत, एक बंदूक आहे असंही दिसतंय। तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये बंदूक, पैसे आणि आयफोन असल्याचं यामध्ये पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये आता चर्चांना उधाण आलंय। हे व्हिडिओ अशा प्रकारे आधीच व्हायरल झालेले आहेत, तर आरोपींवर कारवाई का केली नाही असा सवाल सुद्धा आता उपस्थित केला जातोय। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमरावतीतून अनिरुद्ध दवाळे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। अनिरुद्ध, खरं तर आयान संदर्भात रोज नवीन खुलासे समोर येतात आणि त्याची एकंदरीतच महागडी लाईफस्टाईल कशी होती त्याचे सुद्धा व्हिडिओ आता समोर येतात। काय नेमके या संदर्भातले तपशील कळतात? नक्कीच आता जर पाहिलं तर परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे जे आहेत ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि यामध्ये जर पाहिलं तर आता अय्यांची अलिशान लाईफ सुद्धा पाहायला मिळत आहे। अय्यांचा एक थार घेऊन असलेला जो आहे तो आता व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि या व्हिडिओमध्ये अयान हा पैसे, बंदुका आणि आयफोन घेऊन असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहिलं तर सध्या या अय्यांच्या अलिशान लाईफची चर्चा मोठ्या प्रमाणात अमरावतीसह संपूर्ण राज्यामध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे। अयानकडे ही बंदूक, पैसे, मोबाईल्स आणि ही थार आली कुठून याचा आता सध्या शोध पोलीस सध्या घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे यातून आता नवीन काय खुलासा समोर येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान ज्या थार मालकाची ही थार आहे किंवा ही थार अय्यांची आहे का याचाही तपास पोलीस करत आहे। त्यामुळे जर अय्यांची ही थार नसेल तर थार मालक नेमका कोण आणि त्याच्यावर नेमकी काय कारवाई केली जाते याकडे आता सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे। ठीक, अनिरुद्ध, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अनिरुद्ध दवाळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।